नमस्कार. आज आपण 2025 मध्ये रामनवमी कधी साजरी केली जाईल व त्यामागील इतिहास पाहूयात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. रामनवमी हा प्रामुख्याने हिंदू धर्मातील एक सण आहे जो भगवान रामाचा जन्मोत्सव साजरा करतो. हा दिवस चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरा केला जातो. हे हिंदू कॅलेंडरनुसार आहे. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार हा दिवस मार्च आणि एप्रिल महिन्याच्या दरम्यान येतो. 2025 मध्ये रामनवमी 6 एप्रिल रविवारी येते. रामकथेचे पठण, भगवान रामाला समर्पित मिरवणूक काढणे, मंदिरामध्ये आणि घरामध्ये प्रार्थना करणे हे या दिवशी पाळल्या जाणाऱ्या काही प्रमुख प्रथा आहे. रामनवमी कशी साजरी केली जाते? भक्तांच्या घरी किंवा भगवान रामाला समर्पित असलेल्या धार्मिक स्थळावर भजन आणि कीर्तनाचे आयोजन केले जाते. लोक सहसा या दिवशी आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरांना भेट देतात. अयोध्या सारख्या ठिकाणी रामाच्या लघु मूर्ती पाळण्यावर ठेवून मिरवणुका काढल्या जातात. मंदिरांमध्ये हवन आयोजित केले जाते. मन, शरीर आणि आत्मा शुद्ध करण्यासाठी अग्नीशी संबंधित एक विधी. पुजारी प्रसाद स्वरूपात भाविकांना मिठाई आणि फळे वाटतात. साधारणपणे भाविक मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण दिवस उपवास करतात. उपवास सहसा मिठाई आणि फळे खाऊन सोडला जातो. रामलीला, भगवान रामाने रावणाला पराभूत केल्याचे नाट्यमय चित्रण देशाच्या अनेक भागांमध्ये सादर केले जाते. हे नाटक सहसा खुल्या हवेत रंगमंचावर सादर केले जाते. जरी हा सण देशभर साजरा केला जात असला तरी प्रमुख उत्सव अयोध्या, भद्राचलम, रामेश्वरम आणि सीतामढी येथे होतो. भगवान रामाव्यतिरिक्त या दिवशी सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या देवतांचीही पूजा केली जाते. रामनवमीचा इतिहास. हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान रामाचा जन्म याच दिवशी अयोध्यात झाला होता असे मानले जाते. काही भक्तांचा असा विश्वास आहे की भगवान राम हे विष्णूचेच अवतार होते जे या दिवशी स्वर्गातून नवजात बाळाच्या रूपात अयोध्यात अवतरले होते. अशा नवनवीन व्हिडिओसाठी BM स्टोरीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.